श्री संत गजानन महाराज मंदिर, मेटशिवाय, भोनगाव, एक भक्तिमय स्थळ जिथे प्रगट दिन उत्सव निमित्त श्रीमद भागवत कथा आणि हरिनाम सप्ताह दिनांक 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी भक्तिभावाने सुरू आहे. हा पवित्र उत्सव भोनगाव, येऊरखेड, तरोळा आणि बोनगाव या परिसरातील सर्व गावकऱ्यांनी मंडळींनी एकत्र येऊन आयोजित केला आहे. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत भागवत कथेतील भक्तिमय क्षण आणि हरिनाम सप्ताहाचे पवित्र दृश्य. जय गजानन. आधी त्याचा विचार पडला गर्भधारणा झाल्यानंतर आपल्याला जर सांगता येणार नाही, कळता येणार नाही, अचानक मध्ये भूकंप आला बघा, आपण काय करावं, अचानक मध्ये बघायला आगत लागली, मग आपण असं कळता येणार नाही आपल्याला. काही नाही का, काही त्याने स्वभाव दाखवता नसते. जसं एखादी दासी आहे, त्या दासीला काय केलं, दासीला राणी केलं, राजाने राणी केलं. दासीचा स्वभाव काय, दासीचा स्वभाव हे नाही का. हो, पण आधी होती दासी, बट्ट राणी गेले दिसी, जय हिंगणे जाईना, नाही का. त्याचं हिंदन काही कमी होत नाही, कारण स्वभाव चालू ज्यावेळेस केली त्यावेळेस भरत लोकांमध्ये ते पालखी गेली आणि त्यांचे सगळेच्या सगळे भाऊ बहीण जमा झाले आणि त्या भाऊबंधांनी आवाज दिला. जसा आवाज भाऊबंधाने दिला तसा तो त्या पालखीमधून उडी टाकते आणि त्याने सुद्धा घुमकणं चालू केलं. म्हणजे स्वभाव हा काही घेण्याचा धुंदुरीचा स्वभाव आहे. आणि धुंदुरीने बहिणीला आवाज दिला, बहिणीला बोलावून घेतलं, बहिणीला सांगितलं, बहीण म्हणे असं कुठे असते का, मग कशाने लग्न करायचं काम पडलं असतं नाही का. फळ घेतल्याने, फळ खाल्ल्याने काही म्हणे संतती प्राप्त होत नाही, ते म्हणे काही लढत. ती नास्तिक बुद्धीची होती. कधी देवळात जाणे नाही, कधी मंदिरात झाले नाही, कधी कीर्तनात काय माहित पडणार नाही का. सगळे नास्तिक बुद्धीची असल्यामुळे तिने सांगितलं गाडीला टाकून दे, असताना मध्ये जाऊन टाकू. मात्र जो बहिणीने रातोरात आणून दिला आणि रातोरात आणून दिला असलेला ते घर जाऊन दिलो आणि